चला तर आपण आता सेकंड लेक्चर स्टार्ट करूया. पहिल्या लेक्चरमध्ये आपण बघितलं रोड डेव्हलपमेंट प्लान्स वगैरे. तर आता आपण बघू रोड अलाइनमेंट. अलाइनमेंट हा शब्द तुम्हाला झाला असेल सर्वेमध्ये. अलाइनमेंट म्हणजे काय, तर सेंटर लाईन ऑफ रोड. रोड अलाइनमेंट म्हणजे काय, तर पोझिशन ऑक्युपाईड बाय सेंटर लाईन ऑफ द रोड. आपल्याला समजा एक रोड कन्स्ट्रक्ट करायचा आहे, दोन विलेजेस समजा किंवा दोन प्लेसेस कनेक्ट करायचे आहेत, तर आपण डायरेक्ट JCB वगैरे घेऊन जाणार आहोत का तिथे आणि डायरेक्ट झाडं वगैरे तोडायला सुरुवात करणार का, नाही. आपण काय करणार, पहिल्यांदा सर्वे करणार. आपल्याला कुठून न्यायचं आहे रोड ते आपल्याला माहिती पाहिजे ना. त्याने चांगले प्लेसेस कनेक्ट केले पाहिजे, म्हणजे तो लोकवस्तीतून गेला पाहिजे, विलेजेस किंवा स्कूल कॉलेजेसकडून गेला पाहिजे, हे आपण बघणार ना. त्यासाठी आपण काय करणार, आधी सेंटर लाईन तर मार्क करून घेणार रोडची. त्याला काय म्हणतात, रोड अलाइनमेंट. समजलं. इथे तुम्ही फिगरमध्ये बघू शकता, आपण बघतो बऱ्याच वेळा व्हाईट लाईनने मार्क केलेली असते रोड अलाइनमेंट. त्याला काय आपण म्हणतो, रोड अलाइनमेंट. तर रिक्वायरमेंट ऑफ आयडियल रोड अलाइनमेंट. आपल्याला आयडियल रिक्वायरमेंट काय आहे तर अलाइनमेंटच्या, तर शॉर्ट पाहिजे. आपण बघतो आपल्याला कोल्हापूरला जायचं ठरलं तरी आपण काय बघतो, कुठचा रोड शॉर्ट पडेल आपल्याला, कोंड्या मार्गे की आंबोली मार्गे त्याला शॉर्टकट जाता येईल ते आपण बघतो, बरोबर. शॉर्ट रोड असल्यामुळे आपल्याला काय होईल, तर आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी जो वेळ लागणार आहे तो कमी लागेल, बरोबर. प्लस काय होईल, तर त्या प्रोजेक्टची कॉस्ट काय होईल, कमी होईल, बरोबर. आणि त्याची मेंटेनन्स कॉस्ट पण ॲटोमॅटिकली कमी होईल. इझी. सेकंड पॉईंट काय, तर इझी म्हणजे कशाला इझी पाहिजे, तर कन्स्ट्रक्शनसाठी इझी पाहिजे. जर तुम्ही खूप टर्न्स वगैरे घेतले रोड कन्स्ट्रक्ट करताना, तुम्ही अलाइनमेंट मार्क करताय, तर खूप टर्न्स वगैरे आहेत, कर्व्स वगैरे आहेत, तर इझी पडेल का ते कन्स्ट्रक्शन करायला, नाही पडणार इझी, बरोबर. तर मेंटेनन्सला पण तिथे प्रॉब्लेम होईल. सेफ म्हणजे काय, सेफ्टी मस्ट आहे, बरोबर. आपण सेफ्टीला प्राधान्य देतो. तर रोड आपले अलाइनमेंट पाहिजे, त्याच्यात मिनिमम कर्व्स वगैरे पाहिजे, म्हणजे शार्प टर्न असताना आपल्याला समोरचा रोड व्यवस्थित दिसला पाहिजे. जर तुम्ही टर्न जास्त ठेवले तर आपल्याला व्हेकल चालवताना भरपूर रिस्ट्रिक्शन्स येतात, आपल्याला समोरचं काय व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे काय पाहिजे, तो अलाइनमेंट कसा पाहिजे, शक्यतो स्ट्रेट पाहिजे. आणि स्ट्रेट असलं तर काय होईल, तो सेफ पण होईल आपल्याला व्हेकल ड्राईव्ह करताना. इकॉनॉमिकल पाहिजे. अलाइनमेंट काय पाहिजे, तर जर तो तुम्ही इझी असेल, सेफ असेल, डिझाईन त्याचं व्यवस्थित केलं असेल, तर तो ॲटोमॅटिकली काय होईल, इकॉनॉमिकली कशात पाहिजे, तर कन्स्ट्रक्शनमध्ये इकॉनॉमिकल पाहिजे, मेंटेनन्समध्ये पण तो इकॉनॉमिक. ट्रॅफिक ऑपरेशन म्हणजे काय, त्यावेळी आपण जर तिथे जास्त कर्व्स वगैरे असतील, जास्त ग्रॅडियंट असेल, म्हणजे उतार असेल, चढाव असेल, तर तिथे काय होईल, ट्रॅफिक ऑपरेशनचे जे पेट्रोल डिझेलचं पण खर्च वाचेल, कॉस्ट पण काय होईल, वाढेल, व्हेकलची मेंटेनन्स कॉस्ट पण वाढेल. युटिलिटी कधी होईल, जर तो जिथं लोक राहतात तिथून जर रोड पास होत असेल तर त्याचं यूज आहे, नाहीतर त्याचं काही यूज होणार नाही. युटिलाइज झाला पाहिजे. नॅचरल ॲस्पेक्ट. नॅचरल म्हणजे चांगल्या नॅचरलमधून ते म्हणजे टुरिझम प्लेसेस वगैरे त्यांनी कनेक्ट केले पाहिजेत. हे काय आहेत, आयडियल रिक्वायरमेंट आहेत. ज्यावेळी तुम्ही अलाइनमेंट फिक्स करता एखाद्या रोडचं, सेंटर लाईन मार्क करता, त्यावेळी ती मस्ट काय असली पाहिजे, शॉर्ट असली पाहिजे, इझी असली पाहिजे. कशासाठी, कन्स्ट्रक्शनसाठी. सेफ असली पाहिजे फॉर ड्रायव्हिंग. इकॉनॉमिकल कधी होईल, ज्यावेळी ती कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन त्याचं लो असेल, मेंटेनन्स कॉस्ट लो असेल, युटिलाइज झालं पाहिजे. स्कूल कॉलेजेसच्या जवळून किंवा हॉस्पिटलच्या जवळून तो रोड गेलाच पाहिजे. आणि नॅचरल ॲस्पेक्ट ते तुम्हाला समजलं. हे काय आहे, आयडियल रिक्वायरमेंट. सगळ्या रिक्वायरमेंट अलाइनमेंटच्या वेळी सॅटिस्फाय होतील असं नाही. बऱ्याच वेळा ते ह्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होत नाहीत, बरोबर. तुम्ही बघू शकता स्टेट हायवे 112 जो जातो कोल्हापूरला, तो डोंगर भागातूनच जातो. सगळ्या अलाइनमेंट रिक्वायरमेंट आहेत काय, ते सॅटिस्फाय होत नाहीत. फॅक्टर अफेक्ट कुठचे करतात अलाइनमेंट ऑफ रोडवर, तर नीड ऑफ ट्रॅफिक. म्हणजे प्रत्येक वेळी काय अलाइनमेंट सेम असेलच असं नाही. नॅशनल हायवेसाठी अलाइनमेंट सेपरेट असेल, बरोबर, कारण तिथे आपण टर्न्स वगैरे अवॉइड करणार, कारण तिथे व्हेकल काय असतात, फास्ट मूव्ह होत असतात. पण विलेज रोडमध्ये कसं असतं, व्हेकल स्लो असतं, तिथे शार्प टर्न वगैरे चालतात. म्हणजे नीड ऑफ ट्रॅफिकवर बऱ्याचदा अलाइनमेंट ऑफ रोड डिपेंड असते. पर्पज अँड क्लास ऑफ रोड आता सेम, तर त्या रोडचा यूज काय आहे, कुठे आहे, मार्केटमध्ये रोड आहे का, कुठे आहे, व्हिलेजमधला रोड आहे की नॅशनल हायवे आहे, एक्सप्रेस हायवे आहे, क्लास ऑफ रोड, याच्यावर सगळं डिपेंड असतं. ऑब्लिगेटरी पॉईंट्स म्हणजे समजा मिलिटरी ट्रेनिंग कॅम्प असेल कुठेतरी असेल, किंवा स्कूल असेल, कॉलेज असेल, त्यांना काय केलं पाहिजे, त्या रोडने कनेक्ट केलंच पाहिजे, नाहीतर त्या रोडचा काहीच यूज नाही. कर्व्स म्हणजे काय, आपण टर्न्स म्हणतो, हॉरिझॉन्टल कर्व्स, व्हर्टिकल कर्व्स, चढाव उतार. यांना तुम्हाला हे पुढे समजेल कर्व्स म्हणजे काय असते. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा, वळणं असतात रोडला, त्यांना आपण कर्व्स म्हणतो.
ते कशी पाहिजे, ते मिनिमम पाहिजेत, बरोबर. समजा शार्प टर्न्स असतील तर तुम्हाला व्हेकल चालवताना प्रॉब्लेम्स येईल. प्लस तुम्हाला समोरचं दिसत नाही. तुम्ही जर व्हेकल ड्राईव्ह करत असाल तर तुम्हाला हा अनुभव बऱ्याच वेळा आला असेल. बाईक चालवताना, कार चालवताना हा अनुभव येतो की आपल्याला समोरचं टर्नच्या वेळी दिसत नाही. त्यामुळे आपल्याला व्हेकल खूप स्लो करावं लागतं. ग्रॅडियंट म्हणजे उतार जास्त ठेवला तर ब्रेक फेल्स वगैरे हे प्रॉब्लेम्स येतात. व्हेकलचं मेंटेनन्स व्यवस्थित नसेल तर हा ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. नंबर ऑफ ड्रेनेज क्रॉसिंग म्हणजे रिव्हर क्रॉस करते का, किंवा पॉन्ड्समध्ये म्हणजे तलाव वगैरे येतात का. रिव्हर क्रॉस करताना आपल्याला ब्रिज कन्स्ट्रक्ट करावं लागतं. म्हणजे ब्रिज कन्स्ट्रक्ट करताना पण आपल्याला भरपूर गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की नदीची म्हणजे विड्थ कुठे कमी आहे तिथेच आपण जाऊन काय करणार, ब्रिज कन्स्ट्रक्ट करणार आहोत. रेल्वे क्रॉसिंग जर आपण रोड आणि रेल्वे क्रॉसिंग जर एकाच लेवलवर असेल म्हणजे काय, एकाच लेवलवर असेल म्हणजे ब्रिज तुम्ही कन्स्ट्रक्ट करत नाही आहात, त्यावेळी काय होतं, तुम्हाला रेल्वे जाईपर्यंत वेट करावा लागतो. फाटक पडतं म्हणतात इथे ते. तर सेम आपल्याला काय करावं लागतं, रेल्वे जाईपर्यंत वेट करावं लागतं. त्यामुळे काय होतं, जो आपल्याला ट्रान्सपोर्ट होण्यासाठी वेळ लागणार आहे तो जास्त लागतो. त्यामुळे काय बऱ्याच वेळा ब्रिज कन्स्ट्रक्ट करतात. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळे भरपूर येतात. समजा एखाद्याचं बिल्डिंग्स वगैरे असतील, घरामध्ये येत असतील तर आपल्याला टर्न्स तिथे घ्यावे लागतात, कर्व्स प्रोव्हाइड करावे लागतात. त्याला आपण वळसा घालून, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही हे बघू शकता, राधानगरी तलाव आपल्याला भेटतं म्हणजे ते काय आहे, एक ऑब्स्ट्रक्शनच समजावं लागेल. त्याला आपल्याला फिरून द्यावं लागतं, रोड त्याला फिरून जातो पूर्ण. समजलं असेल तुम्हाला ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे काय. अर्थवर्क आपण तुम्ही नॅशनल, आपला कन्स्ट्रक्शन चालू आहे नॅशनल हायवेचं, मुंबई गोवा हायवे, तिथे किती माती लागते म्हणजे ते एक बॅलन्स केलेलं असतं. अर्थवर्क म्हणजे कटिंग अँड फिलिंग, हे तुम्हाला पुढे समजेल कटिंग काय असतं. कटिंग म्हणजे काय, तर आपण कट करतो, चढाव वगैरे आपण कट करतो आणि ते नेऊन कुठेतरी जाऊन ते आपण फिल करतो. कटिंग फिलिंग आपण बॅलन्स करतो. ते तुम्हाला पुढे समजेल, कदाचित समजलं पण असेल. आता साईड डिस्टन्स म्हणजे काय, आपल्याला समोरचं किती दिसतं. आताच आपण बोललो होतो, जर टर्न असेल वळणाला आपल्याला कमी दिसतं त्यावेळी आपण व्हेकल स्लो करतो. ह्या डायग्राममध्ये पण तुम्ही बघू शकता, झूम करून तुम्ही बघू शकता की इथे बघा एक वळण आहे, तिथे काय करावं लागतं, ह्या व्हेकलला, हे व्हेकल जवळ येईल तेव्हा दिसेल. त्याच कंडिशनला काय ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण स्ट्रेट रोडला कसं असतं, आपलं साईड डिस्टन्स खूप जास्त असतं, आपल्याला खूप लांबचं दिसतं, त्यामुळे आपण इझिली व्हेकलला ओव्हरटेक करतो. वळणात तसं नसतं. वळण असेल तर आपण खूप घाबरून ओव्हरटेक करतो पुढच्या व्हेकलला. प्रॉब्लेम्स येतात, ॲक्सिडेंट होऊ शकतं. साईड डिस्टन्स म्हणजे तुम्हाला समजलं. अर्बन रोड म्हणजे अर्बन भागातले रोड, शहरी रोड, त्यात टाईप्स आहेत. आर्टेरियल रोड, सब आर्टेरियल रोड, कलेक्टर रोड, हा स्पेलिंग मिस्टेक झाले, कॉन्ट्रॅक्टर झाले, कलेक्टर रोड अँड लोकल स्ट्रीट. तर आर्टेरियल रोड म्हणजे काय, त्या फिगरमध्ये तुम्ही बघू शकता मेजर रोड्स असतात, जे शहरातले मेजर रोड. तो स्टेट हायवे पण असू शकतो, ज्या रोडला खूप व्हेकल मूव्ह होत असतात कंटिन्युअसली, तिथे तुम्ही व्हेकल पार्क करू शकत नाही. आणि लोक क्रॉस कधी करू शकतात, तुम्हाला समजा पेडेस्ट्रियन आहात, तुम्ही रोडवर चालतात, तुम्ही क्रॉस कधी करू शकता, रोड इंटरसेक्शन, जिथे चार रोड्स एकत्र येतात, जिथे काय असतात, ट्रॅफिक सिग्नल्स लागलेले असतात, तिथे तुम्ही रोड क्रॉस करायचा. एरवी तुम्हाला हे रोड्स तुम्हाला शहरात आपल्याला दिसतातच. कोल्हापूरमध्ये तुम्ही ट्रॅव्हल केलं असेल तर तुम्हाला रोड क्रॉस करता येत नाही मध्येच, कारण खूप व्हेकल ट्रॅव्हल करत असतात तिथे. सब आर्टिरियल रोड म्हणजे काय, सब आर्टिरियल रोड्स हे आर्टिरियल रोडलाच कनेक्ट असतात, तिथे लोअर ट्रॅफिक असतं ॲज कम्पेअर टू आर्टिरियल रोड. इथे कॉन्ट्रॅक्टर नाही, ते कलेक्टर रोड आहे. कलेक्टर रोड नावातच आहे, इथे तुम्ही बघू शकता हा एक कलेक्टर रूट आहे. तो काय करतो, तर लोकल स्ट्रीटमधलं ट्रॅफिक काय असतं ते कलेक्ट करतो आणि ते ट्रॅफिक कुठे नेऊन सोडतं आहे, तो आर्टेरियल रोडला नेऊन सोडतं आहे. म्हणजे काय आहे, बेसिकली काम काय आहे कलेक्टर रोडचं, तर कलेक्टर स्ट्रीटचं, तर ट्रॅफिक कलेक्ट करणं, कुठून, लोकल स्ट्रीटकडनं ट्रॅफिक कलेक्ट करायचं आणि ते कुठे नेऊन सोडायचं, आर्टेरियल रूटकडे नेऊन सोडायचं. लोकल स्ट्रीट म्हणजे काय, तर आपल्या कॉलेजकडे एक रूट येतो आहे, तो काय झाला, लोकल रोड झाला. आपल्या घरांकडे रोड येतो आहे, तो काय आला, लोकल रोड झाला आहे. लोकल स्ट्रीट पण म्हणू शकता. म्हणजे एखाद्या बिल्डिंग्सना, बिझनेस प्लेसेस असतील त्यांना जो कनेक्ट करतो आहे, म्हणजे बिल्डिंग्स असतील, आपले रेसिडेन्शियल बिल्डिंग्स असतील त्यांना कनेक्ट करतो आहे, त्या रोडला आपण काय म्हणतो, लोकल रोड म्हणतो किंवा लोकल स्ट्रीट म्हणते. लोकल स्ट्रीटवर तर ट्रॅफिक कुठे जाणार, कलेक्टर रूटवर येणार. कलेक्टर रूटवरून ते कुठे जाणार, सब आर्टिरियल किंवा आर्टेरियल रोडवर ते जाणार. तुम्हाला समजलं असेल. हे होतं तुमच्या फर्स्ट टॉपिक होता, हा 4 मार्क्सला पडतो. हे सगळे पॉईंट्स आपण त्यातले कवर केलेले आहेत. यात इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठचे आहेत, इम्पॉर्टन्स ऑफ रोड्स इन इंडिया, मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन, म्हणजे सगळेच इम्पॉर्टन्स आहे. 20 इयर रोड डेव्हलपमेंट प्लॅन, फर्स्ट आणि थर्ड प्लॅन तुम्हाला एक्सप्लेन करा म्हणून विचारलं जातं बऱ्याच वेळा. हे 2 प्लॅन लक्षातच ठेवा. फॅक्टर्स अफेक्टिंग द अलाइनमेंट ऑफ रोड, अलाइनमेंट बघितलं आहे आपण.
प्लस आपण हे पण रिक्वायरमेंट ऑफ आयडियल रोड अलाइनमेंट बघितलं. समजलं असेल आज असं मला वाटतं आहे सगळ्यांना, कारण आपण ह्या आधी गुगल मीट पण घेतले यावर, त्यामुळे तुम्हाला हे परत होतं आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल. अर्बन रोड्स हा कधी विचारला नाही आहे क्वेश्चन, पण तुमच्या सिलेबसमध्ये हा इन्क्ल्यूड आहे, त्यामुळे आपण हा घेतो आहे. विचारू शकतात. आणि हा काय हार्ड विषय नाही आहे, फक्त इथे लक्षात ठेवा चुकून कॉन्ट्रॅक्टर रोड झाला आहे, तो कलेक्टर स्ट्रीट आहे. हा कलेक्टर म्हणजे जो ट्रॅफिक कलेक्ट करतो आहे. ठीक आहे, मग आशा करू सगळ्यांना समजलं असेल व्यवस्थित. नाही समजलं तर तुम्ही विचारू शकता मला परत. टेलिग्राम ग्रुपवर सगळे असालच बहुतेक, नसाल तर जॉईन करा. आणि तुम्हाला फर्स्ट असाइनमेंट तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर प्लस व्हॉट्सअप ग्रुपवर पण टाकली आहे, आणि हे व्हिडिओ तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरच भेटतील यापुढचे, त्यामुळे टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.